हाय, आत्ताच्या ह्या व्हिडिओ लेसनमध्ये आपण हे शिकणार आहोत की आपण थिमिफाय अल्ट्राचे जनरल सेटिंग्स कशा पद्धतीने करतो। आता ते बघण्यापूर्वी आपण मागच्या लेक्चरमध्ये काय बघितलं की आपण स्क्रीन ऑप्शन्स कशा पद्धतीने वापरतो आणि आता ज्याला आपण थिमिफाय अल्ट्राचे थीम इन्स्टॉल केले त्याला बाय डिफॉल्ट डॅशबोर्डवरती आल्यावरती आपल्याला इथं थिमिफाय न्यूज नावाचा ऑप्शन दाखवतो। आता हे ऑप्शन दाखवल्यामुळे इथं आपल्याला जरासं किचकट वाटते, तर मग आपल्याला ही बातमी आपल्याला इथं नको आहे म्हणून आपण काय करू, स्क्रीन ऑप्शन्सवरती जाऊ आणि थिमिफाय न्यूजला जो काही चेकबॉक्स होता तो आपण काढून टाकू जेणेकरून ती इथून निघून गेली। ओके, आता आपण आपल्या मेन व्हिडिओला स्टार्ट करू। आपल्याला काय काम करायचं आहे तर लेफ्ट साईडला थिमिफाय अल्ट्रा चाइल्ड वरती क्लिक करायचं। ह्या थिमिफाय अल्ट्रा चाइल्डवरती क्लिक केल्यावरती पहिल्यांदा इथे तुम्हाला जनरलचं ऑप्शन दिसेल, ह्या जनरलवरती क्लिक करायचं। ह्या जनरलच्या ऑप्शनवरती बरेचसे सेटिंग्स आहेत, पण याच्यातले काहीच सेटिंग्स आपल्याला चेंज करायचे आहेत। आत्ता आपल्याला जेवढे अत्यंत आवश्यक आहेत तेवढ्या सेटिंग्स आपण आत्ताच्या ह्या व्हिडिओमध्ये बघूया आणि जसजसं आपल्याला सेटिंग्स लागत जातील तसतसे आपण ज्या वेळेला जे सेटिंग लागेल त्यावेळेला मी तुम्हाला ते सांगतच आहे। आता जनरलमधला पहिला ऑप्शन जो आहे तो आहे फेव आयकॉन। ओके, आता फेव आयकॉन म्हणजे काय तर इथं वरच्या साईडला जो आपल्याला आयकॉन दिसतोय तो म्हणजे फेव आयकॉन। आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण हेच सेटिंग कुठून केलं ते सेटिंग्समध्ये जाऊन साईट आयकॉन नावाचा तिथं ऑप्शन होता, तेच गोष्टी आपण इथून देखील करू शकतो। आपण काय करायचं, कस्टम फेव आयकॉनच्या समोरच्या साईडला जो अपलोडचं बटन आहे ह्याच्यावरती क्लिक करू, डाउनलोड्स टेम्पररी फेव आयकॉन जे की ऑलरेडी माझ्या फेव आयकॉनची फाईल आहे त्याला आपण ओपन करू। ह्या फेव आयकॉनची साईज कंपल्सरी 512 बाय 512 पिक्सेलची साईज पाहिजे आणि तो स्क्वेअर साईजमध्येच पाहिजे, ही गोष्ट इथं लक्षात घेण्यासारखी आहे। ओके, फेव आयकॉन इथं आपल्याला फेव आयकॉनचा पाथ इथं आपल्याला ॲड झाला। ओके, आता ह्या फेव आयकॉन नंतर ना आपल्याला डायरेक्टली जायचं आहे गुगल फॉन्ट्सला। या गुगल फॉन्ट्समध्ये आपल्याला हा जो काही 2 नंबरचा ऑप्शन आहे गुगल फॉन्ट्स लिस्ट, ठीक आहे, आपल्याला फक्त रिकमेंडेड फॉन्ट्स नको आहेत तर आपल्याला शो ऑल फॉन्ट्स पाहायला, त्यासाठी आपण शो ऑल गुगल फॉन्ट्स वरती क्लिक करू। त्याच्यानंतर ना खालच्या साईडला येऊ आणि सेव्ह करू। लक्षात घ्या ह्या जनरलमधले आपल्याला शक्यतो 2च ऑप्शन्स लागतात, एक आहे फेव आयकॉन, दुसरा आहे गुगल फॉन्ट्स। एवढे 2च ऑप्शन्स आपल्याला लागतात। नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिफॉल्ट लेआउट्स कशा पद्धतीने करतो ते बघूया, पण सध्याच्या व्हिडिओचं आपलं टार्गेट हेच होतं की थिमिफाय अल्ट्रामधले जनरलचे कुठले कुठले सेटिंग्स आपण करतो। आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला समजलेला असेल। काही जर शंका असले तर मला विचारा, मला तुम्हाला हेल्प करायला आवडेल। थँक यू व्हेरी मच।